स्वाध्याय 4 प्रश्न क्रमांक 1 छेद यम अधिक यन ची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 19 आहे. जर यन बरोबर ऋण 4 असेल तर यम ची किंमत काढा. तर आपल्याला 1 छेद यम अधिक यन ची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची असेल तर हा यम अधिक यन छेद अंश स्थानी जातो आणि अंश छेद स्थानी येतो. म्हणून आपण यम अधिक यन आणि छेद 1 नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. आता काय आहे, 1 छेद यम अधिक यन ची गुणाकार व्यस्त संख्या किती? ऋण 19. म्हणजे यम अधिक यन बरोबर ऋण 19 लिहिलं, परंतु यन ची किंमत ऋण 4 असेल. मग यन बरोबर आपण ऋण 4 ही किंमत ठेवूयात. यम अधिक कंसात ऋण 4 बरोबर ऋण 19. आता धन ऋण होतं म्हणजे यम वजा 4 बरोबर ऋण 19. हे ऋण 4 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडं घेऊयात म्हणजे धन 4 होईल. यम बरोबर ऋण 19 अधिक 4 बरोबर एका संख्येला ऋण आणि एका संख्येला धन चिन्ह आहे म्हणून आपण वजाबाकी केली. 19 मधनं 4 गेले 15 आणि ऋण चिन्ह देऊन टाकलं म्हणजे यम ची किंमत आली ऋण 15. पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 2 कंसात ऋण 7 छेद 9 कंसाचा ऋण 5 घात या संख्येची पुढील पर्यायांपैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही? जर आपल्याला आता गुणाकार व्यस्त नाही ही संख्या असा पर्याय शोधायचा आहे तर आपण ही संख्या गुणाकार व्यस्त मध्ये कशी लिहायची? तर 1 छेद ऋण 7 छेद 9 कंसाचा ऋण 5 ही झालं ह्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. म्हणजे पर्याय 4 हे तर उत्तर नसेल, पर्याय 4 पण आपलं उत्तर नसेल. पुन्हा आपण हीच संख्या ऋण 7 छेद 9 कंसाचा ऋण 5 घात आपण कसं लिहू शकतो? तर ऋण 7 कंसाचा ऋण 5 घात छेद 9चा ऋण 5 घात या पद्धतीनेही आपण लिहू शकतो. आता आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे म्हणून छेद अंश स्थानी जाईल आणि अंश छेदस्थानी येईल. म्हणजे 9चा ऋण 5 छेद 9चा ऋण 5 घात छेद ऋण 7चा ऋण 5 घात. आता हे आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं 9 छेद ऋण 7 कंसाचा ऋण 5 घात. म्हणजे आपलं पर्याय 3 पण नसेल, 4 नाही, 3 नाही, हे
घातांकाचा नियम आपल्याला माहिती पाहिजेत. कोणत्या घातांकाच्या नियमानुसार आपण हे सॉल्व्ह करत आहोत, तर a/b कंसाचा यम घात असेल तर आपण a चा यम छेद b चा यम या पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर छेद अंशाला जातो आणि अंश छेदाला येतो. आता 3 उत्तर नाही, 4 नाही, यानंतरनं हेच आपण ही जी संख्या आहे ती हे ऋणचिन्ह आपण अंशाला देऊ शकतो. ऋण 9/7 कंसाचा ऋण 5 घात या पद्धतीने लिहिलं तरी आपलं उत्तर चुकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण नसेल, म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 की या पद्धतीनं ऋण 7/9 चा ऋण 5 घात ची कोणती संख्या गुणाकार व्यस्त असणार नाही, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. ऋण 7/5 च्या गुणाकार व्यस्तात x मिळवले असता बेरीज 0 येते, तर x ची किंमत किती. आता ऋण 7/5 ची गुणाकार व्यस्त संख्या असेल ऋण 5/7. सांगितल्याप्रमाणे अंश छेदस्थानी जातो आणि छेद अंशस्थानी येतो. याच्यामध्ये x मिळवले, आपण x मिळवलं तर बेरीज किती येते, 0 येते. मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर ही संख्या आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पाठवली म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळेल x बरोबर 0. आता ऋण असेल तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावरती धन होईल, अधिक 5/7. शून्यामध्ये कोणती संख्या मिळवली तरी आपल्याला उत्तर हे तीच संख्या मिळतं. म्हणजे आपल्याला x ची किंमत आली 5/7. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 4. 13/15 या संख्येस 19/21 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती. तर 13/15 याला कोणत्या संख्येने गुणायचं, तर 19/21 च्या गुणाकार व्यस्त गुणुले 19/21 ची गुणाकार व्यस्त संख्या असेल 21/19. आता आपण हा गुणाकार करून घेऊया. संक्षिप्त रूप करूयात आपण. यस 21 ला 3 ने भाग जाईल, 3×7 21, 3×5 15. आपण 13×7 छेद 3×19, 13×7 91 छेद 19×3 57. आता हा आला गुणाकार
आता या येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती, म्हणजे गुणाकार व्यस्त लिहायचा असेल तर 57 वर आणि 19 खाली, 57/91 हे आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक एकोणीस त्रिक 57 आणि 93 91/95 आलंय. गुणाकार व्यस्त एक मिनिट, 13/15 3/7/21 आणि हा या ठिकाणी मी थोडं कन्फ्यूज झालेलो आहे. परत हे उदाहरण आपण सोडूयात की 13/15 या संख्येस 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती, तर 13/15 ला कुणी गुणायचं आहे 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येनं. 19/21 ची गुणाकार व्यस्त संख्या असेल 21/19. आता 3/7/21 आणि 3/5/15 जर आपण ह्या 13 आणि 7चा गुणाकार केला 13×7=91 छेद 19×5=95 याची आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे. म्हणजे 95 वर आणि 91 खाली 95/91 हे आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळेल. पाचवा प्रश्न, 7/4 चा बेरीज व्यस्त व 4/7 चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती, तर बेरीज व्यस्त म्हणजे काय, तर 7/4 ची बेरीज व्यस्त येईल. जे चिन्ह आहे, आता इथं धनचिन्ह आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह लिहायचं. धनच्या विरुद्ध असतं ऋण चिन्ह बेरीज व्यस्त मध्ये. ऋण 7/4 ही झाली 7/4 ची बेरीज व्यस्त संख्या आणि 4/7 चा गुणाकार व्यस्त संख्या काय असेल, तर फक्त 7 अंश स्थानी जाईल आणि 4 छेदस्थानी येईल, अधिक 7/4 ही झाली 4/7 ची गुणाकार व्यस्त संख्या. यांची बेरीज किती विचारलेला आहे, छेद समान आहे म्हणून ऋण 7 अधिक 7/4 ऋण 7 आणि धन 7 कट होतील, 0/0/4. आता शून्याला कोणत्याही संख्येने जरी भागलं तरी उत्तर आपल्याला 0च मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं असेल. प्रश्न क्रमांक 6, 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती येईल, तर 3/5 कुणाची बेरीज करायची, अधिक 2/7 या बेरजेत 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे अधिक 4/5 होईल,
आता आपल्याला ही बेरीज करायची आहे, ते आपलं उत्तर असेल. आता अशा वेळेस काय करायचं, छेद कोणाकोणाचा समान आहे, तर पहिल्या आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद समान आहे, म्हणून आधी आपण ती बेरीज करून घ्यायची. 3 आणि 4 7/5 येईल, अधिक 2/7. छेद समान नाहीत, आता तिरकस गुणाकार करायचा. 7 49 हा गुणाकार, आणि हा गुणाकार 5 दुने 10 छेद 5 7 35. 49 आणि 10 59/35 हे उत्तर आपल्याला मिळेल. 59/35 पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळेल. 7वा प्रश्न, (12/18) 8/12 10/15 आणि 16/24 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? तर आता आपण प्रत्येक संख्या लिहून घेऊया. 12/18 8/12 10/15 आणि 16/24. प्रथम आपण प्रत्येक संख्येला आपण संक्षिप्त रूप देऊया. 6 दुने 12 6 त्रिक 18 4 दुने 8 4 त्रिक 12 5 दुने 10 5 त्रिक 15 8 दुने 16 8 त्रिक 24 5 दुने 10. आता प्रत्येक संख्येचा अंश आणि छेद सारखाच येतो, तो येतो 2/3. फक्त आपल्याला 2/3 ची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे. 3 अंश स्थानी आणि 2 छेद स्थानी. आपल्याला उत्तर मिळेल 3/2. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, ऋण 12/7 चा गुणाकार व्यस्त आणि 12/7 चा बेरीज व्यस्त यांचा गुणाकार किती? तर ऋण 12/7 चा गुणाकार व्यस्त असेल ऋण 7/12 आणि 12/7 चा बेरीज व्यस्त यांचा गुणाकार विचारलाय, म्हणून मध्ये गुणुलेचे चिन्ह दिलं. आता 12/7 ची बेरीज व्यस्त संख्या येईल ऋण 12/7. आता 7 ला 7 हे कट होईल किंवा 7 1 7, 12 ला 12 कट, म्हणून आणि ऋण गुणुले ऋण धन येतं, म्हणजे आपला गुणाकार आला धन 1 म्हणजे 1. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. लक्षात घ्या, बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय? समजा ए ची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे ऋण ए असते. जर आपल्याला a/b हा अपूर्णांक दिला आणि म्हटलं की याची बेरीज व्यस्त संख्या कोणती, तर ऋण a/b हे उत्तर आपल्याला मिळतं. एखादी संख्या आणि तिची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज नेहमी 0 येते.
नेहमी किती येते? 0 येते. पुन्हा बघा, एखादी संख्या आणि तिची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे 5 आणि हिची 5 ची बेरीज व्यस्त संख्या असेल -5, यांची बेरीज नेहमी 0 येते. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? आपल्याला a ची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे, तर ती कशी लिहितात? 1/a किंवा a चा ऋण 1 घात या पद्धतीनं पण आपल्याला लिहिता येतं. म्हणजे एखादी संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. किती असतो? 1 असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. जर अपूर्णांक असेल म्हणजे a/b याची गुणाकार व्यस्त कसा असेल a/b चा, तर गुणाकार व्यस्त असतो b अंशस्थानी जातो आणि a छेदस्थानी येतो, म्हणजे b/a तयार होतं. आपण जर m/n याची गुणाकार व्यस्त संख्या लिहून त्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार नेहमी 1 येतो. हे गुणाकार व्यस्त मध्ये खूप महत्त्वाचं आहे. शेवटचं उदाहरण आपण सोडूयात. 9व उदाहरण, 7a अधिक 2b अधिक c ची बेरीज व्यस्त आणि 5a अधिक 2b वजा 5c यांची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती? तर प्रथमतः आपण या (7a अधिक 2b अधिक c ची बेरीज व्यस्त कशी लिहावी लागेल? तर बेरीज व्यस्त संख्या लिहावी लागेल, ऋण चिन्ह दिलं आणि 7a अधिक 2b अधिक c. तर आता कंसाला ऋण चिन्ह आहे म्हणून आतल्या प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलन. 7a चं ऋण 7a होईल, धन 2b चं ऋण 2b होईल, धन c चं ऋण c होईल आणि कंस निघून जाईल. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? 5a अधिक 2b वजा 5c यांची पण बेरीज व्यस्त संख्या शोधायची आहे. तर (5a अधिक 2b वजा 5c याची बेरीज व्यस्त संख्या असेल ऋण कंसात 5a अधिक 2b वजा 5c. तर आपण ह्या ऋण चिन्हानं आतल्या प्रत्येक पदाला गुणूयात, म्हणजे चिन्ह बदलतील. ऋण 5a ऋण गुणुले धन ऋण असतं, ऋण 2b ऋण गुणुले ऋण ते धन होईल 5c. आता काय करायचं आहे? याची आणि याची बेरीज करायची आहे. या राशीची आणि या राशीची आपण बेरीज करूया. तर कशी होईल बेरीज? तर ऋण 7a वजा 2b वजा c अधिक, आता आपल्याला इथं ऋण चिन्ह आहे 5ला 5a ला म्हणून ऋणच घेतलं आपण. ऋण 5a वजा 2b अधिक
5C सारखी पदं कोणती आहेत? ऋण 7A आणि ऋण 5A. ऋण 7A आणि ऋण 5A त्यांची बेरीज येईल ऋण 12A. ऋण 2B, ऋण 2B ते येईल ऋण 4B. ऋण C आणि धन 5C त्यांची बेरीज येईल धन 4C. तर आता आपण या सगळ्या पदामधून 4 आता अशा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पर्याय पाहणं किंवा त्यांचं निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून पर्यायामध्ये ऋण 4 बाहेर काढलेला आहे. कॉमन घटक म्हणून ऋण 4 काढलेला आहे. म्हणून आपण इथं पण ऋण 4 कॉमन घेतलं. कंसात काय राहील? धन 3A म्हणजे 3A. इथं राहील अधिक B आणि इथं राहील ऋण C. हे आपलं फायनल उत्तर असेल. कारण ऋण 4ने जर प्रत्येक पदाला आत गुणलं तर आपल्याला ही राशी मिळते. तर पाहूयात कोणतं उत्तर आहे ते. ऋण 4 कंसात 3A अधिक B वजा C. पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला उत्तर मिळेल. तर या ठिकाणी आपण हा स्वाध्याय अभ्यासला. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.